So, this is our 14th lecture on the topic dual nature of radiation and matter. This lecture is on numericals based on the topic, that is condition for emission of photoelectrons, as well as the Einstein's photoelectric equation. Now, the type third, problems on condition of emission of photoelectrons. आता आठवतं का बघा तुम्हाला, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट म्हणजे फोटो इलेक्ट्रॉन्स केव्हा इमिट होत होते सरफेसमधनं, जेव्हा इन्सिडंट रेडिएशनची फ्रिक्वेन्सी थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीपेक्षा जास्त असेल त्यावेळेस किंवा इक्वल असेल त्यावेळेस. जर इन्सिडंट फ्रिक्वेन्सी ही थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी एवढी असेल तर फोटो इलेक्ट्रॉन बाहेर पडत होता पण त्याची कायनेटिक एनर्जी 0 असायची. ओके, अँड इफ द फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडंट रेडिएशन इज ग्रेटर दॅन थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी, then the emitted photoelectron has somewhat kinetic energy. Okay, this is regarding frequency. What is formula or what is the condition for emission? When frequency of incident radiation is greater than threshold frequency, then photoelectrons are emitted. Okay, हा पॉइंट सगळ्यांना माहिती आहे. इन्सिडंट रेडिएशनची फ्रिक्वेन्सी थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीपेक्षा जास्तच पाहिजे. आता सेकंड कंडिशन, वेवलेंथचा विचार करा. मग आता वेवलेंथ कशी लागेल? इन्सिडंट फ्रिक्वेन्सी जर थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीपेक्षा जास्त पाहिजे तर इन्सिडंट वेवलेंथ थ्रेशोल्ड वेवलेंथपेक्षा कमी पाहिजे. सो व्हेन वेवलेंथ ऑफ इन्सिडंट रेडिएशन इज लेस दॅन थ्रेशोल्ड वेवलेंथ, देन फोटो इलेक्ट्रॉन्स आर इमिटेड. म्हणजे जेव्हा इन्सिडंट रेडिएशनची वेवलेंथ ही त्या मटेरियलच्या थ्रेशोल्ड वेवलेंथपेक्षा कमी असेल त्यावेळेस फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट होईल. हा दुसरा फॉर्म्युला व्यवस्थित लक्षात ठेवा. याला उलट्या प्रकारे पण आपल्याला लक्षात ठेवता येतं, ते पण आपण बघणार आहे. यातला थर्ड फॉर्म्युला बघा. आता आपण त्या सरफेसवर फोटॉन इन्सिडेंट केला होता. फोटॉनची एनर्जी जर सफिशियंट असेल तरच तो फोटॉन त्या फोटो इलेक्ट्रॉनला बाहेर काढू शकत होता. आठवतो पॉईंट? मग आता सफिशियंट म्हणजे किती पाहिजे? तर त्या फोटॉनची एनर्जी त्या वर्क फंक्शनपेक्षा म्हणजे त्या मटेरियलच्या वर्क फंक्शनपेक्षा जास्त पाहिजे. So, third condition is when energy of incident photon is greater than the work function of the material, then photoelectrons are emitted. आता तीन कंडिशन काय आहेत? जर फ्रिक्वेन्सी थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीपेक्षा जास्त असेल तर फोटो इलेक्ट्रिक इमिशन होईल. जर इन्सिडंट वेवलेंथ थ्रेशोल्ड वेवलेंथपेक्षा कमी असेल तर फोटो इलेक्ट्रिक इमिशन होईल. आणि इन्सिडंट फोटॉनची एनर्जी वर्क फंक्शनपेक्षा जास्त असेल तर फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट होईल. आता मी जास्त ग्रेटर दॅन हा शब्द वापरला आहे, फक्त इक्वल टू पण त्याच्यात आहे. हां, हा पण पॉईंट लक्षात ठेवा. आता यालाच उलट्या प्रकारे कसं म्हणता येतं पहा. ऑर टाकलं मी मधात पहा. द फ्रिक्वेन्सी इफ थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी इज लेस दॅन इन्सिडंट फ्रिक्वेन्सी, जर थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी इन्सिडंट फ्रिक्वेन्सीपेक्षा कमी असेल तरीसुद्धा काय होणार आहे? फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट होणारच आहे. देन देर इज इमिशन ऑफ फोटो इलेक्ट्रॉन्स. लेस दॅन ऑर इक्वल टू पाहिजे. हां, दुसरी कंडिशन काय? इफ थ्रेशोल्ड वेवलेंथ इज ग्रेटर दॅन इन्सिडंट वेवलेंथ ऑर इक्वल टू, देन देर इज इमिशन ऑफ फोटो इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे, जर थ्रेशोल्ड वेवलेंथ ही इन्सिडंट वेवलेंथपेक्षा जास्त असेल तरच त्या ठिकाणी फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट होईल. आणि तिसरी कंडिशन आहे, इफ वर्क फंक्शन ऑफ मटेरियल इज लेस दॅन एनर्जी ऑफ फोटॉन, जर त्या मटेरियलचं वर्क फंक्शन हे फोटॉनच्या किंवा त्या रेडिएशनच्या एनर्जीपेक्षा कमी असेल, देन देर इज इमिशन ऑफ फोटो इलेक्ट्रॉन. ठीक आहे, त्या तीनच कंडिशन आहेत. त्या एका डायरेक्शनी आणि उलट डायरेक्शनी दोन्ही प्रकारे मी इथे मांडल्या आहेत. ठीक आहे, तसे फॉर्म्युले तीनच आहेत. व्यवस्थित लक्ष ठेवा. इन्सिडंट फ्रिक्वेन्सी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी असेल तर फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट होतो. इन्सिडंट वेवलेंथ लेस दॅन ऑर इक्वल टू थ्रेशोल्ड वेवलेंथ असेल तर फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट होतो. फोटॉनची एनर्जी ही वर्क फंक्शनपेक्षा जास्त असेल और इक्वल टू असेल तर फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट होतो. तिन्ही कंडिशन व्यवस्थित लक्षात ठेवा, कारण की कंडिशननुसार आपल्याला आता हे न्यूमेरिकल सॉल्व करायचे आहेत. नाव द फर्स्ट एक्झाम्पल, इट इज फ्रॉम द एक्झाम 2016 ॲज वेल ॲज फ्रॉम March 81. 2016 मधलं एक्झाम्पल सेम हेच होतं, फक्त इथे 2.4 इलेक्ट्रॉन व्होल्टच्या ऐवजी 2.3 इलेक्ट्रॉन व्होल्ट होतं. ओके, म्हणून मी त्याला
2016मधलं एक्झाम्पल पण म्हणून दिलं, सेम शब्द तिथे टाकलेला आहे मी, फक्त फरक काय आहे 2.4च्या ऐवजी 2.3 आहे तिथे. बघा आता एक्झाम्पल काय दिलं आहे, इफ फोटोइलेक्ट्रिक वर्क फंक्शन फॉर अ सरफेस इज 2.4 इलेक्ट्रॉन व्होल्ट. एका पर्टिक्युलर एक सरफेस दिला आहे आपल्याला आणि त्याचं वर्क फंक्शन दिलेलं आहे आपल्याला 2.4 इलेक्ट्रॉन व्होल्ट. ठीक आहे. लाईट ऑफ वेवलेंथ 6800 अँगस्ट्रॉम युनिट शाईन्स ऑन द गिवन सरफेस. आपण त्या सरफेसवर 6800 अँगस्ट्रॉम युनिट वेवलेंथ असणारा लाईट इन्सिडेंट केला. फाइंड द इन्सिडंट अँड थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीज. तर इन्सिडंट फ्रिक्वेन्सी किती आणि थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी त्या सरफेसची किती ते आपल्याला शोधायचं आहे. आणि अजून तिसरा प्रश्न त्यांनी विचारला आहे, विल देअर बी फोटो इलेक्ट्रिक इमिशन ऑर नॉट. त्या ठिकाणी फोटो इलेक्ट्रिक इमिशन होईल किंवा नाही हा पण त्यांनी प्रश्न विचारला आहे. आता त्यासाठी हे एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी गिव्हन पण दिलेलं आहे आपल्याला. गिव्हनमध्ये काय काय दिलं पहा, सी म्हणजे वेलॉसिटी ऑफ लाईट 3 × 10⁸ मीटर पर सेकंड, 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट इज इक्वल टू 1.6 × 10⁻19 joules. H means Planck's constant, it is 6.63 × 10⁻34 joules second. आता आपल्याला एक्झाम्पलमध्ये काय दिलं आहे, द फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शन फॉर अ सरफेस इज 2.4 इलेक्ट्रॉन व्होल्ट. म्हणजे वर्क फंक्शन आहे 2.4 इलेक्ट्रॉन व्होल्ट. आता हे वर्क फंक्शन आपल्याला जूल्समध्ये करावं लागेल. कसं करतो आपण कन्व्हर्शन, तर त्या इलेक्ट्रॉन व्होल्टमध्ये असणाऱ्या एनर्जीला जर आपण 1.6 × 10⁻19 मल्टिप्लाय केलं तर जूल्समध्ये कन्वर्ट होते. सो इट बिकम्स 2.4 × 1.6 × 10⁻19 joules. दिस इज वर्क फंक्शन ऑफ दॅट सरफेस ऑर दॅट मटेरियल. पुढे काय म्हटलेलं आहे, लाईट ऑफ वेवलेंथ 6800 अँगस्ट्रॉम युनिट इज शाईन्स. म्हणजे आपण जे लाईट इन्सिडेंट केला आहे त्याची वेवलेंथ म्हणजे लॅम्बडा. सो लॅम्बडा इज 6800 अँगस्ट्रॉम युनिट. आता ही वेवलेंथ पण मीटरमध्येच पाहिजे आपल्याला, अँगस्ट्रॉम युनिटमध्ये चालत नाही कारण की SI सिस्टीममध्ये मीटर हे युनिट आहे लेंथचं. सो इट बिकम्स 6.8 × 10⁻7 मीटर. मी तुम्हाला सांगितलं आहे अँगस्ट्रॉम युनिटचं रूपांतर मीटरमध्ये करण्यासाठी काय करायचं, तर ही जी वेवलेंथ असते तर पहिल्या नॉन झिरो नंतर म्हणजे पहिल्या घरानंतर डेसिमल पॉईंट प्लेस करायचा म्हणजे 6.8 होईल इथे, इंटू 10⁻7 ठेवून द्यायची. ओके. विचारलं काय आपल्याला, फाइंड द इन्सिडंट अँड थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. इन्सिडंट फ्रिक्वेन्सी म्हणजे न्यू शोधायचं आपल्याला आणि थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी म्हणजे न्यू झिरो शोधायचं आहे. आणि अजून काय म्हटलं त्यांनी, विल देअर बी फोटो इलेक्ट्रिक इमिशन ऑर नॉट. तिथे इमिशन होईल किंवा नाही हा तिसरा पार्ट आपल्याला विचारलेला आहे. ओके. नाव आपल्याला इन्सिडंट वेवलेंथ दिलेली आहे, इन्सिडंट फ्रिक्वेन्सी काढायची आहे. सो फॉर्म्युला इज न्यू म्हणजे फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडंट रेडिएशन इज इक्वल टू व्हेलॉसिटी अपॉन वेवलेंथ. हा फॉर्म्युला वापरला आपण सरळ. सो सी अपॉन लॅम्बडा. सी इज 3 × 10⁸ अँड लॅम्बडा इज 6.8 × 10⁻7. सो इट बिकम्स 3 अपॉन 6.8 इंटू ही 10ची पॉवर एकत्र केली मी, इट बिकम्स 10⁻15. 3 अपॉन 6.8 हा रेशो शोधला तर तो येतो 4.412 × 10⁻14 हर्ट्स. याची लॉग कॅल्क्युलेशन इथे तुम्हाला करायची आहेत. ओके. द सेकंड पार्ट इज, पहिले आपण इन्सिडंट फ्रिक्वेन्सी शोधली, नंतर आपल्याला थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी पण शोधायची आहे. मग थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी शोधण्यासाठी वर्क फंक्शन दिलेलं आहे. मग वर्क फंक्शन आणि थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी रिलेशन आपल्याला माहिती आहे. काय रिलेशन असतं, वर्क फंक्शन म्हणजे φ0 इज इक्वल टू h न्यू झिरो. सो थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी इज न्यू झिरो इज इक्वल टू φ0 अपॉन h. ओके. सो पुटिंग द व्हॅल्यूज, φ0 अपॉन h असा फॉर्म्युला होता आपला. φ0 म्हणजे 2.4 × 1.6 × 10⁻19 अपॉन h. h मीन्स 6.63 × 10⁻34. हे 10ची पॉवर एकत्र केली ते होते 10⁻15. न्यूमरेटरमध्ये आहे 2.4 × 1.6, डिनॉमिनेटरमध्ये 6.63. न्यूमरेटरचा मल्टिप्लिकेशन केलं मी 2.4 × 1.6 ते येतं 4 अपॉन 6.63 × 10⁻15. 4 अपॉन 6.63 हा रेशो शोधला. तो रेशो तो 0.6033 × 10⁻15. याला मी स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहितो म्हणजे डेसिमल पॉईंटच्या पहिले जे डिजिट असेल ते नॉन झिरो पाहिजे, म्हणून मग याला लिहिलं मी 6.033. इथे डेसिमल पॉईंट एक जर समोर घेतला म्हणून इथे 10ची पॉवर 1नी कमी होईल. इट बिकम्स 10⁻14 हर्ट्स और यू कॅन राईट इट ॲज 6 × 10⁻14 हर्ट्स. आता बघा, इन्सिडंट फ्रिक्वेन्सी आणि थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी या रिलेशनवरनं आपल्याला सांगता येतं की फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट होईल किंवा नाही. तर ॲज थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी किती आली ती 6 × 10⁻14 आणि इन्सिडंट फ्रिक्वेन्सी किती होती ती कमी होती, इज ग्रेटर दॅन इन्सिडंट फ्रिक्वेन्सी. सो देअर इज नो फोटो इलेक्ट्रिक इमिशन. इन्सिडंट फ्रिक्वेन्सी थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीपेक्षा कमी असल्यामुळे त्या ठिकाणी फोटो इलेक्ट्रिक इमिशन होणार नाही.
हे पहिलं एक एक्झाम्पल या ठिकाणी कंप्लीट झालं. नाव द सेकंड एक्झाम्पल, हे पण बोर्डामधलंच आहे, 2017च्या परीक्षेमध्ये विचारलेलं. द वर्क फंक्शन फॉर पोटॅशियम अँड सीझियम आर 2.25 इलेक्ट्रॉन व्होल्ट अँड 2.14 इलेक्ट्रॉन व्होल्ट रिस्पेक्टिव्हली. इज द फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट पॉसिबल फॉर आयदर ऑफ देम इफ इन्सिडेंट वेव्हलेंथ इज 5180. दोघांचे वर्क फंक्शन दिले तुम्हाला, पोटॅशियमचं आणि सीझियमचं. पोटॅशियमचं किती दिलं आहे? 2.25. वर्क फंक्शन ऑफ पोटॅशियम इज 2.25 इलेक्ट्रॉन व्होल्ट. आता इलेक्ट्रॉन व्होल्टचं रूपांतर जूल्समध्ये करावं लागतं आपल्याला. सो इट बिकम्स 2.25 इंटू 1.6 इंटू 10⁻⁻19 जूल. हे पोटॅशियमचं वर्क फंक्शन आहे. तसंच सीझियमचं पण दिलं आपल्याला 2.14 इलेक्ट्रॉन व्होल्ट. सो वर्क फंक्शन ऑफ सीझियम इज 2.14 इलेक्ट्रॉन व्होल्ट, मीन्स इट बिकम्स 2.14 इंटू 1.6 इंटू 10⁻⁻19 जूल. आता काय म्हटलं त्यांनी, इज द फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट पॉसिबल, तिथे फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट होईल का? फॉर आयदर ऑफ देम, म्हणजे या दोन्ही मटेरियलमध्ये फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट होईल का? इफ द इन्सिडेंट वेव्हलेंथ इज 5180 एंगस्ट्रॉम युनिट. म्हणजे इन्सिडेंट वेव्हलेंथ म्हणजे लॅम्बडा किती दिला आहे? 5180 एंगस्ट्रॉम युनिट. 5180 एंगस्ट्रॉम युनिट म्हणजेच 5.180 इंटू 10⁻⁻7 मीटर. हे रेडिएशन जर आपण या दोन्ही मटेरियलवर टाकलं तर दोन्ही मटेरियलमधनं फोटो इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतील का, असा एक सिंपल प्रश्न त्यांनी विचारला आहे. मग काय करावं लागेल? मग पोटॅशियमसाठी मी थ्रेशोल्ड वेव्हलेंथ काढतो, सीझियमसाठी पण थ्रेशोल्ड वेव्हलेंथ काढतो. जर इन्सिडंट वेव्हलेंथ ही थ्रेशोल्ड वेव्हलेंथपेक्षा कमी असेल तर फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट होईल, आणि जर इन्सिडंट वेव्हलेंथ थ्रेशोल्ड वेव्हलेंथपेक्षा जास्त असेल तर फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट होणार नाही. हा पॉईंट आपल्याला माहिती आहे. मग त्यानुसार मी विचार करतोय. बघा आता पोटॅशियमसाठी मी पहिले विचार करतो. द वर्क फंक्शन फॉर पोटॅशियम इज, काय फॉर्म्युला वर्क फंक्शनचा? तर φ0 इज इक्वल SC अपॉन λ0. बरोबर आहे. मग पोटॅशियम असल्यामुळे या वर्क फंक्शनला मी पी टाकला इथे, वर्क फंक्शन ऑफ पोटॅशियम, आणि थ्रेशोल्ड वेव्हलेंथ ऑफ पोटॅशियम भेटणार आहे आपल्याला म्हणून इथे पी टाकला. सो φ0p इज इक्वल SC अपॉन λ0p. याच्यावरून मी थ्रेशोल्ड वेव्हलेंथ शोधायची मला. सो फॉर्म्युला फॉर थ्रेशोल्ड वेव्हलेंथ बिकम्स, सो λ0p इज इक्वल टू SC अपॉन φ0p. बरोबर आहे फॉर्म्युला. फॉर्म्युला लक्षात घ्या, आपण थ्रेशोल्ड वेव्हलेंथ शोधतोय. सो फॉर्म्युला वॉज λ0p इज इक्वल टू SC अपॉन φ0p. मग H ची व्हॅल्यू टाकली मी 6.63 इंटू 10⁻34. C ची व्हॅल्यू टाकली 3 इंटू 10⁻8 अपॉन φ0p. पोटॅशियमचं वर्क फंक्शन 2.25 इलेक्ट्रॉन व्होल्ट होतं. सो 2.25 इंटू 1.6 इंटू 10⁻⁻19. ही 10ची पॉवर सगळी एकत्र करतो, किती होईल? -34 + 8 + 19. बरोबर आहे. इट बिकम्स 10⁻⁻7. मग न्यूमरेटरमध्ये काय राहिलं? 6.63 इंटू 3, डिनॉमिनेटरमध्ये 2.25 इंटू 1.6. 10ची सगळी पॉवर आपण एकत्र केली आहे, -7. न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन करून घ्या. आता हा प्रॉडक्ट व्यवस्थित लक्षात ठेवा. 6.63 इंटू 3 हा येतो 19.89 अपॉन 2.25 इंटू 1.6 इट इज 3.6 इंटू 10ची पॉवर -7 आहेच. ओके, मी हा रेशो काढला 19.89 आणि 3.6चा. हा लॉगनी काढावा लागेल तुम्हाला, मुद्दाम लॉगच्या कॅल्क्युलेशनसाठी जागा इकडे ठेवलेली तुमच्यासाठी. सो इट बिकम्स 5.525. हा रेशो येतो 5.525 इंटू 10⁻⁻7 मीटर. आता मला याला अँगस्ट्रॉम युनिटमध्ये लिहितो आपण सहसा वेव्हलेंथ. सो इट इज 5525 अँगस्ट्रॉम युनिट. म्हणजे पोटॅशियमसाठी थ्रेशोल्ड वेव्हलेंथ 5525 अँगस्ट्रॉम युनिट आहे. जर आपण या पोटॅशियमवर या वेव्हलेंथपेक्षा कमी वेव्हलेंथचे रेडिएशन जर टाकले तरच फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट होतो, हे आपल्याला माहिती आहे. सो ॲज थ्रेशोल्ड वेव्हलेंथ फॉर पोटॅशियम इज ग्रेटर दॅन इन्सिडंट वेव्हलेंथ. आता इन्सिडंट वेव्हलेंथ किती होती? ती होती 5180 आणि थ्रेशोल्ड किती आहे? 5550. म्हणजे इन्सिडंट वेव्हलेंथ थ्रेशोल्डपेक्षा कमी आहे. इज ग्रेटर दॅन इन्सिडंट वेव्हलेंथ, सो देअर इज फोटो इलेक्ट्रिक इमिशन. ठीक आहे, म्हणजे पोटॅशियममधनं फोटो इलेक्ट्रिक इमिशन होईल. याच प्रकारे सीझियमसाठी आपण विचार करू. वर्क फंक्शन फॉर सीझियम फॉर्म्युला काय होतं आपल्याजवळ? φ0 इज इक्वल टू SC अपॉन λ0. सीझियम असल्यामुळे सी सफिक्समध्ये टाकला मी. सो थ्रेशोल्ड वेव्हलेंथ फॉर सीझियम. सीझियमसाठी थ्रेशोल्ड वेव्हलेंथ मिळते आपल्याला SC अपॉन φ0c. H ची व्हॅल्यू 6.63 इंटू 10⁻34. C ची व्हॅल्यू 3 इंटू 10⁻8 आणि φ0 ऑफ C म्हणजे सीझियमचं वर्क फंक्शन 2.14 इलेक्ट्रॉन व्होल्ट. सो 2.14 इंटू 1.6 इंटू 10⁻⁻19.
सो इट बिकम्स 10ची पॉवर करा एकत्र सगळी, ती येते 10ची पॉवर -7. न्यूमरेटरमध्ये 6.63 × 3, डिनॉमिनेटरमध्ये 2.14 आणि 1.6 आलं. या दोघांचा प्रॉडक्ट घेतला 19.89, या दोघांचा प्रॉडक्ट घेतला डिनॉमिनेटरमधल्या 2.14 आणि 1.6चा, तो आला 3.426. 10⁻⁻7 आहेतच. ओके, सो इट बिकम्स the threshold wavelength for cesium becomes 5.809 × 10⁻⁻7 मीटर, म्हणजेच 5809 अँगस्ट्रॉम युनिट. आता त्यांनी काय विचारलं होतं आपल्याला की सीझियममधनं पण फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट होईल का नाही. आता आपल्याला माहिती काय आहे की जर थ्रेशोल्ड वेव्हलेंथपेक्षा इन्सिडंट वेव्हलेंथ कमी असेल तरच फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट होतो. आता थ्रेशोल्ड वेव्हलेंथ आली 5809 आणि इन्सिडंट वेव्हलेंथ किती आहे 5180, म्हणजे याचा अर्थ थ्रेशोल्ड वेव्हलेंथ जास्त आहे. थ्रेशोल्ड वेव्हलेंथ जर जास्त आहे तर तिथे फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट होईल. ॲज थ्रेशोल्ड वेव्हलेंथ फॉर सीझियम इज ग्रेटर दॅन इन्सिडंट वेव्हलेंथ, सो देअर इज फोटो इलेक्ट्रिक इमिशन. ओके, नाव द थर्ड एक्झाम्पल विच वॉज फ्रॉम द एक्झाम मार्च 2018. बघा काय म्हटलं तर द वर्क फंक्शन फॉर अ मेटल सरफेस इज 2.2 इलेक्ट्रॉन व्होल्ट. वर्क फंक्शन त्या ठिकाणी 2.2 इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढं दिलेलं आहे, म्हणजे 50 दिलं आहे. 2.2 इलेक्ट्रॉन व्होल्ट म्हणजेच 2.2 × 1.6 × 10⁻⁻19 जूल. इफ लाईट ऑफ वेव्हलेंथ 5000 अँगस्ट्रॉम युनिट इज इन्सिडेंट ऑन द सरफेस ऑफ द मेटल. जर आपण 5000 अँगस्ट्रॉम युनिट वेव्हलेंथचा लाईट त्या सरफेसवर टाकला तर फाइंड थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी अँड इन्सिडंट फ्रिक्वेन्सी. तुम्हाला थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी पण काढायची आहे, इन्सिडंट फ्रिक्वेन्सी पण काढायची आहे. अँड विल देअर बी इमिशन ऑफ फोटो इलेक्ट्रॉन्स ऑर नॉट, म्हणजे फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट होईल किंवा नाही हे पण त्यांनी विचारलं आहे. आता इन्सिडंट वेव्हलेंथ दिली त्यांनी 5000 अँगस्ट्रॉम युनिट, बरोबर आहे, म्हणजे 5 × 10⁻⁷. विचारलं काय त्यांनी आपल्याला, त्यांनी विचारलं आहे आपल्याला फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडंट रेडिएशन, थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी आणि इमिशन होईल किंवा नाही, फोटो इलेक्ट्रिक इमिशन होईल किंवा नाही, हे 3 पॉईंट त्यांनी विचारलेले आहेत. मग आता आपण एक एक काढू, सेम ॲज द प्रिव्हियस एक्झाम्पल. नाव फर्स्ट द इन्सिडंट फ्रिक्वेन्सी इज, काय फॉर्म्युला, इन्सिडंट वेव्हलेंथ तुम्हाला माहिती आहे, फ्रिक्वेन्सी असते वेलॉसिटी अपॉन वेव्हलेंथ. सो न्यू इज इक्वल टू सी अपॉन लॅम्बडा. सी इज 3 × 10⁸, लॅम्बडा इज 5 × 10⁻⁷, 5000 अँगस्ट्रॉम युनिट वेव्हलेंथ, बरोबर आहे. हा 10⁻⁷ वर घेतला, सो 10⁻15 होईल ते, आणि 3/5, 3/5 म्हणजे 0.6. सो 0.6 × 10⁻15 हर्ट्स म्हणजे 6 × 10⁻14 हर्ट्स. ही झाली फ्रिक्वेन्सी कोणाची, इन्सिडंट रेडिएशनची. त्यानंतर आपल्याला थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी काढायची आहे. वर्क फंक्शनचा फॉर्म्युला घेतला मी, न्यू 0 सो न्यू 0 50/h. हा झाला थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला. ओके, आता याच्यावरून आपल्याला थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी शोधायची. सो द थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी इज, फॉर्म्युला आपला जो न्यू 0 50/h. व्हॅल्यूज पुटअप केली आपण. 50ची व्हॅल्यू 2.2 इलेक्ट्रॉन व्होल्ट आहे, सो 2.2 × 1.6 × 10⁻⁻19, h is 6.63 × 10⁻34. सो इट बिकम्स 2.2 × 1.6 अपॉन 6.63. 10ची पॉवर सगळी एकत्र केली, तर ती येते 10⁻15. सो इट बिकम्स, ठीक आहे. आता 2.2 × 1.6 केलं तर ते येतं 3.52 अपॉन 6.63 × 10⁻15. हा रेशो सॉल्व केला, लॉग टेबलने तुम्हाला सॉल्व करता येईल. सो इट इज 0.5309 × 10⁻15 म्हणजेच 5.309 × 10⁻14 हर्ट्स. बघा आता थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी आहे 5.309 × 10⁻14 आणि इन्सिडंट फ्रिक्वेन्सी किती आली 6 × 10⁻14, म्हणजे इन्सिडंट फ्रिक्वेन्सी काय थ्रेशोल्डपेक्षा जास्त आहे. काय होईल मग, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट होईल. ॲज थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी इज लेस दॅन इन्सिडंट फ्रिक्वेन्सी, सो दॅट देअर इज फोटो इमिशन. ओके, हे होतं तिसरं एक्झाम्पल. चौथं एक्झाम्पल फक्त तुम्हाला समजण्यासाठी घेतलेलं आहे. आता आपल्याला माहिती आहे की जर आपण इन्सिडेंट केलेल्या फोटॉनची एनर्जी जर त्या ठिकाणी वर्क फंक्शनपेक्षा जास्त असेल किंवा इक्वल टू असेल तर फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट होतो. सेम तेच कॉन्सेप्ट समजण्यासाठी हे एक्झाम्पल घेतलं आहे. द फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शन फॉर अ मटेरियल इज 2.4 इलेक्ट्रॉन व्होल्ट. इफ अ लाईट ऑफ फोटॉन हॅव्हिंग एनर्जी 3 इलेक्ट्रॉन व्होल्ट इज इन्सिडेंट ऑन द सरफेस, विल देअर बी फोटो इलेक्ट्रिक इमिशन ऑर नॉट. सरळ काय, वर्क फंक्शन तुम्हाला दिलं 2.4 इलेक्ट्रॉन व्होल्ट, एनर्जी दिली फोटॉनची 3 इलेक्ट्रॉन व्होल्ट,
इमिशन होईल की नाही ते विचारलं आहे. सो ॲज द एनर्जी ऑफ इन्सिडंट फोटॉन इज 3 इलेक्ट्रॉन व्होल्ट विच इज ग्रेटर दॅन वर्क फंक्शन किती फक्त 2.4च आहे, इज ग्रेटर दॅन वर्क फंक्शन ऑफ मटेरियल, हेन्स देअर विल बी इमिशन ऑफ फोटो इलेक्ट्रॉन. हे होतं फोर्थ एक्झाम्पल. त्यानंतर एक्झाम्पल नंबर 5 पहा. द थ्रेशोल्ड वेवलेंथ फॉर सबस्टन्स इज 6000 angstrom unit. If radiation of wavelength 7000 angstrom unit is incident on it, will there be emission of photoelectrons or not? Threshold wavelength 6000 आहे आणि if radiation of wavelength 7000 angstrom unit is incident, आपण जी वेवलेंथ टाकतो ती 7000 ची टाकतोय, मग will there be emission of photoelectron or not? सरळ सरळ तुम्ही एका शब्दात उत्तर देऊ शकता. हे गिवन नाही लिहिलं तरी चालतं. थ्रेशोल्ड वेवलेंथ 6000, इन्सिडेंट वेवलेंथ 7000. काय दिसतं? इन्सिडेंट वेवलेंथ इज ग्रेटर दॅन थ्रेशोल्ड वेवलेंथ. काय होईल? फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट होईल की नाही होणार? होणार नाही. देअर विल बी नो फोटोइलेक्ट्रिक इमिशन, कारण की इन्सिडेंटची वेवलेंथ ही थ्रेशोल्डपेक्षा जास्त आहे. याच्या उलट फ्रिक्वेन्सीमध्ये असते. जर इन्सिडेंट फ्रिक्वेन्सी थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीपेक्षा जास्त असेल तर फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट होतो, आणि वेवलेंथमध्ये त्याच्या उलट आहे. वेवलेंथमध्ये काय, जर इन्सिडेंट वेवलेंथ थ्रेशोल्डपेक्षा जास्त असेल तर होत नाही. सो आवर आन्सर बिकम्स ॲज थ्रेशोल्ड वेवलेंथ लॅम्बडा 0 इज लेस दॅन इन्सिडेंट वेवलेंथ लॅम्बडा, सो देअर विल बी नो फोटो इलेक्ट्रिक इमिशन. एक्झाम्पल नंबर 6. हे तिन्ही एक्झाम्पल मी फक्त कॉन्सेप्ट बिल्डअप होण्यासाठी घेतलेले आहेत. द थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी फॉर अ मटेरियल इज 3.5 × 10⁻14 हर्ट्ज. थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी 3.5 × 10⁻14 हर्ट्ज आहे. इफ रेडिएशन ऑफ फ्रिक्वेन्सी इज 4 × 10⁻14 हर्ट्ज, जर आपण इन्सिडेंट फ्रिक्वेन्सी 4 × 10⁻14 हर्ट्ज त्याच्यावर इन्सिडेंट केली, इज इन्सिडेंट ऑन दॅट मटेरियल, विल देअर बी इमिशन ऑर नॉट? इन्सिडेंट फ्रिक्वेन्सी काय या थ्रेशोल्डपेक्षा जास्त आहे, म्हणजे इमिशन त्या ठिकाणी होईल. सो ॲज इन्सिडेंट फ्रिक्वेन्सी न्यू इज ग्रेटर दॅन द थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी न्यू 0, सो दॅट देअर विल बी फोटो इलेक्ट्रिक इमिशन. आता या टॉपिकवर वेगवेगळ्या एंट्रन्समध्ये पुष्कळसे एक्झाम्पल विचारलेले आहेत. त्यापैकी एक एक्झाम्पल की जे 4 एक्झाममध्ये विचारले गेलं आहे ते मी या ठिकाणी डिस्कस करतो आहे. बघा आता. द वर्क फंक्शन फॉर मेटल ABCR 1.92 इलेक्ट्रॉन व्होल्ट, 2 इलेक्ट्रॉन व्होल्ट, 5 इलेक्ट्रॉन व्होल्ट. 3 वेगवेगळ्या मटेरियलचे वर्क फंक्शन तुम्हाला दिलेले आहेत. एकाचं आहे 1.92 इलेक्ट्रॉन व्होल्ट, दुसऱ्याचे 2 इलेक्ट्रॉन व्होल्ट, तिसऱ्याचे 5 इलेक्ट्रॉन व्होल्ट. According to Einstein equation, the metal which will emit photoelectron for radiation of wavelength 4100 angstrom unit. तर कोणत्या मटेरियलमधनं फोटो इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतील या तिघांपैकी तुम्हाला विचारले. जर आपण लाईट त्यावर इन्सिडेंट केला 4100 angstrom युनिटचा तर ठीक आहे. मग आता लक्ष ठेवा, हे एक्झाम्पल विचारलं आहे राजस्थान PMT 2004, CBSE PMT म्हणजे तुमची नीट 2005, कर्नाटक CET 2007 आणि एम्स 2010. आता बघा काय म्हटलं आहे. ए या मटेरियलचं वर्क फंक्शन आहे 1.92 इलेक्ट्रॉन व्होल्ट, बी या मटेरियलचं वर्क फंक्शन आहे 2 इलेक्ट्रॉन व्होल्ट आणि सी या मटेरियलचं वर्क फंक्शन आहे 5 इलेक्ट्रॉन व्होल्ट. अँड ऑन दिस 3 मटेरियल्स वी हॅव इन्सिडेंट द रेडिएशन ऑफ वेवलेंथ 4100 angstrom unit, म्हणजेच 4.1 × 10⁻⁷ मीटर. आता या 3 मटेरियलमधनं फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट होईल किंवा नाही हे शोधण्यासाठी इन्सिडेंट जे रेडिएशन आहे त्या इन्सिडेंट रेडिएशनची मी एनर्जी काढून घेतो. ती एनर्जी जर या वर्क फंक्शनपेक्षा जास्त असेल तर या मटेरियलमधनं फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट होईल, या मटेरियलपेक्षा जास्त असेल तर याच्यामधनं होईल, या मटेरियलपेक्षा पण जास्त असेल तर याच्यामधनं पण होईल. पण समजा या इन्सिडेंट एनर्जी जर यांच्यापेक्षा कमी असेल, कोणापेक्षा जर कमी असेल तर त्याच्यामधनं फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट होणार नाही. 3 पार्ट आहेत. हां, मग प्रॉब्लेम लेंदी होईल, मग त्याला मी थोडं वेगळ्या प्रकारे सोडवलं. पहा. द एनर्जी ऑफ इन्सिडेंट फोटॉन एच इज इक्वल टू Hc/λ. फॉर्म्युला तुम्हाला माहितीच आहे, hν असतो फॉर्म्युला. hνच्या ऐवजी Hc/λ घेतलं मी. सो पुटिंग द व्हॅल्यूज, h 6.63 × 10⁻34, c म्हणजे 3 × 10⁸, अपॉन लॅम्बडा म्हणजे इन्सिडेंट वेवलेंथ इज 4100 angstrom unit म्हणजेच 4.1 × 10⁻⁷. सो 6.63 × 3 म्हणजे 19.89 अपॉन 4.1 आणि 10ची पॉवर एकत्र केली 10ची पॉवर येते -19. सो इट इज 4.85
इंटू 10⁻⁻19 जूल हा रेशो जर तुम्ही काढला तर तो येतो 4.85. याची कॅल्क्युलेशन लॉगची तुम्हाला इथे करायची आहे. सो 4.85 इंटू 10⁻⁻19. आता जूलमधल्याला मी कन्वर्ट करतो इलेक्ट्रॉन व्होल्टमध्ये, कारण की तिन्ही मटेरियलच्या एनर्जी आपल्याला इलेक्ट्रॉन व्होल्टमध्ये दिलेल्या आहेत. त्याला 1.6 इंटू 10⁻⁻19 डिवाइड केलं तर इलेक्ट्रॉन व्होल्टमध्ये मला एनर्जी मिळेल. हा रेशो जर घेतला 10⁻⁻19 कॅन्सल होतील, म्हणजे 4.85 अपॉन 1.6, तर तो रेशो येतो 3.03 इलेक्ट्रॉन व्होल्ट. म्हणजे इन्सिडेंट रेडिएशनची एनर्जी 3.03 इलेक्ट्रॉन व्होल्ट आहे. मग ही एनर्जी ज्या मटेरियलच्या वर्क फंक्शनपेक्षा जास्त असेल त्याच्यामधनं फोटो इलेक्ट्रॉन बाहेर पडतील, आणि ज्याच्यापेक्षा कमी असेल त्याच्यामधनं पडणार नाहीत. सो द एनर्जी ऑफ इन्सिडेंट फोटॉन इज ग्रेटर दॅन वर्क फंक्शन ऑफ मटेरियल ए. मटेरियल एची वर्क फंक्शन किती आहे? फक्त 1.92. 1.92 पेक्षा 3.03 जास्त आहे. सो इट कॅन इजेक्ट फोटो इलेक्ट्रॉन फ्रॉम ए मधनं तो फोटो इलेक्ट्रॉन बाहेर काढेल. सिमिलरली द एनर्जी ऑफ इन्सिडेंट फोटॉन इज ग्रेटर दॅन वर्क फंक्शन ऑफ मटेरियल बी. मटेरियल बीचं वर्क फंक्शन किती होतं? 2 इलेक्ट्रॉन व्होल्ट, आणि इन्सिडेंटची एनर्जी किती आहे? 3.03 आहे. म्हणून मग त्या ठिकाणी फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट होईल किंवा फोटो इलेक्ट्रॉनचं इमिशन होईल मटेरियल बी मधनं पण आता मटेरियल सी बघा, मटेरियल सीचं वर्क फंक्शन होतं 5 इलेक्ट्रॉन व्होल्ट, आणि इन्सिडेंटची एनर्जी किती आहे? फक्त 3.03 इलेक्ट्रॉन व्होल्ट आहे. काय होईल? द एनर्जी ऑफ इन्सिडेंट फोटॉन इज लेस दॅन वर्क फंक्शन ऑफ मटेरियल सी, सो इट कॅन नॉट इजेक्ट फोटो इलेक्ट्रॉन फ्रॉम द मटेरियल सी. ओके, असे सगळे हे एक्झाम्पल्स म्हणजे तुमच्या एंट्रन्समध्ये विचारलेले पण, बोर्डामध्ये विचारलेले पण, हे आपण या टॉपिकवरचे कवर केलेत. नाव द फोर्थ टाईप इज प्रॉब्लेम्स ऑन आइन्स्टाईन्स इक्वेशन. आता आइन्स्टाईनचं इक्वेशन आठवा. आइन्स्टाईनने काय कन्सिडर केलं होतं की फोटॉन ज्यावेळेस त्या सरफेसवर पडेल तर त्या फोटॉनची जी एनर्जी आहे, द एनर्जी ऑफ फोटॉन इज यूज्ड फॉर 2 पर्पजेस. Part of the energy is used to take the electron out of the material called as work function, and the remaining part is utilized by the emitted electron as its kinetic energy. टाकलेल्या एनर्जीपैकी काही एनर्जी फोटो इलेक्ट्रॉन वापरेल बाहेर पडण्यासाठी, त्याला आपण वर्क फंक्शन म्हटलेलं आहे, आणि जी एक्स्ट्रा एनर्जी आहे ती एनर्जी तो इलेक्ट्रॉन वापरतो कायनेटिक एनर्जी म्हणून. मग पहिलं तुम्हाला फॉर्म्युला दिसतो. अकॉर्डिंग टू आइन्स्टाईन, एनर्जी ऑफ फोटॉन इज इक्वल टू वर्क फंक्शन प्लस कायनेटिक एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन. एनर्जी ऑफ फोटॉन किती असते? एच न्यू. सो एच न्यू इज इक्वल टू 50 प्लस कायनेटिक एनर्जी मॅक्झिमम, ती त्या इलेक्ट्रॉनची मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी असते. वर्क फंक्शनचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, 50 इज इक्वल टू एच न्यू 0. सो पुटिंग दॅट व्हॅल्यू, सो एच न्यू इज इक्वल टू एच न्यू 0 प्लस मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी. हा एक फॉर्म्युला झाला, एच न्यू इज इक्वल टू एच न्यू 0 प्लस कायनेटिक एनर्जी मॅक्झिमम. पण आपल्याला वापरायचे जे फॉर्म्युले आहेत ते मॅक्झिमम कायनेटिक एनर्जीचे फॉर्म्युले वापरायचे आहेत. सो द फॉर्म्युला फॉर मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी इज एच न्यू मायनस एच न्यू 0, दॅट इज एच कॉमन काढला आपण तर ब्रॅकेटमध्ये राहील न्यू मायनस न्यू 0. म्हणजे न्यू म्हणजे इन्सिडेंट फ्रिक्वेन्सी तुम्हाला दिलेली असेल, न्यू 0 म्हणजे थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी तुम्हाला माहिती असेल, आणि एच माहिती असेल तर मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी इमिटेड फोटो इलेक्ट्रॉनची तुम्हाला काढता येते. जर फ्रिक्वेन्सी दिली नसेल, वेवलेंथ दिली असेल तर फ्रिक्वेन्सीच्या ऐवजी आपल्याला वेवलेंथ पण टाकता येते. मग फ्रिक्वेन्सीच्या ऐवजी म्हणजे न्यूच्या ऐवजी सी अपॉन लॅम्बडा, आणि न्यू 0च्या ऐवजी सी अपॉन लॅम्बडा 0. पहा त्याच्या खालची स्टेप. कायनेटिक एनर्जी मॅक्झिमम इज एच इंटू ब्रॅकेटमध्ये सी अपॉन लॅम्बडा, न्यूच्या ऐवजी सी अपॉन लॅम्बडा, मायनस न्यू 0च्या ऐवजी सी अपॉन लॅम्बडा 0. सो मॅक्झिमम कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला तुम्हाला मिळतो इन टर्म्स ऑफ वेवलेंथ एच सी इन ब्रॅकेट 1 अपॉन लॅम्बडा मायनस 1 अपॉन लॅम्बडा 0. इन टर्म्स ऑफ फ्रिक्वेन्सी फॉर्म्युला एच टाइम्स न्यू मायनस न्यू 0. ठीक आहे. आणि आइन्स्टाईनचं इक्वेशन काय आहे? एच सी इज इक्वल टू एच न्यू इज इक्वल टू एच न्यू 0 प्लस कायनेटिक एनर्जी मॅक्झिमम. हे जे 3 ॲरो केलेले फॉर्म्युले आहेत ते लक्षात ठेवा. मागच्या टाईपमधले एक्झाम्पल आणि या टाईपमधले एक्झाम्पल दोन्ही एक्झाम्पल व्यवस्थित लक्षात ठेवा. 3 मार्कासाठी किंवा 4 मार्कासाठी हे एक्झाम्पल येतंच. ओके. आता हे जे एक्झाम्पल मी घेतलं आहे ते बोर्डाच्या परीक्षेमध्ये विचारलेलं एक्झाम्पल आहे. मार्च 2015मध्ये हेच एक्झाम्पल विचारलं आहे. ऑक्टोबर 92मध्ये, ऑक्टोबर 95मध्ये, ऑक्टोबर 82मध्ये हेच एक्झाम्पल विचारलेलं आहे. ठीक आहे. आता एक्झाम्पल काय आहे पहा. द थ्रेशोल्ड वेवलेंथ ऑफ सिल्वर इज 3800 अँगस्ट्रॉम युनिट. सिल्वरची थ्रेशोल्ड वेवलेंथ 3800 अँगस्ट्रॉम युनिट आहे. ठीक आहे. म्हणजे लॅम्बडा 0 किती दिली तुम्हाला? 3800 अँगस्ट्रॉम युनिट, म्हणजेच 3.8 × 10⁻⁷ मीटर.
कॅल्क्युलेट मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी इन इलेक्ट्रॉन व्होल्ट. तुम्हाला मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी शोधायची आहे इलेक्ट्रॉन व्होल्टमध्ये ऑफ फोटो इलेक्ट्रॉन्स इमिटेड when ultraviolet light of wavelength 2600 angstrom unit falls on it. जेव्हा तुम्ही अल्ट्राव्हायोलेट लाईट त्याच्यावर टाकता की ज्याची वेवलेंथ 2600 आहे, त्यावेळेस त्या ठिकाणी मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी किती असेल काढायची. म्हणजे इन्सिडंट वेवलेंथ आहे 2600 angstrom युनिट, म्हणजेच 2.6 × 10⁻⁷ मीटर. आता मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी विचारली त्यांनी, इन्सिडंट वेवलेंथ दिली आहे आणि थ्रेशोल्ड वेवलेंथ दिलेली आहे. इन्सिडेंट वेवलेंथ दिली, थ्रेशोल्ड वेवलेंथ दिली आहे, मॅक्झिमम कायनेटिक विचारली. मग आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे इन टर्म्स ऑफ वेवलेंथ, तर तो वेवलेंथचा फॉर्म्युला आपण वापरू. आईन्स्टाईनचं इक्वेशन आपण वापरणार इन टर्म्स ऑफ वेवलेंथ. पहा, फॉर्म्युला तुम्हाला तयार करावा लागेल. इथनं स्टार्ट करायचं लिहिताना फॉर्म्युला नेहमी कायनेटिक एनर्जी मॅक्झिमम इज इक्वल एच टाइम्स न्यू मायनस न्यू झिरो. न्यूच्या ऐवजी सी अपॉन लॅम्बडा घेतलं, न्यू झिरोच्या ऐवजी सी अपॉन लॅम्बडा झिरो घेतलं, सी कॉमन काढला. सो कायनेटिक एनर्जी मॅक्झिमम इज इक्वल टू एच सी in bracket 1 upon lambda minus 1 upon lambda 0. So h ची व्हॅल्यू पुटअप केली 6.63 × 10⁻⁻34. c ची व्हॅल्यू पुटअप केली 3 × 10⁸. ब्रॅकेटमध्ये काय दिलं आहे 1 upon लॅम्बडा. 1 upon लॅम्बडा म्हणजे 1 upon इन्सिडेंट वेवलेंथ किती आहे 2600 angstrom युनिट म्हणजे 2.6 × 10⁻⁷ मायनस 1 upon लॅम्बडा 0. लॅम्बडा 0 इज 3.8 × 10⁻⁷. ठीक आहे. ते जी डिनॉमिनेटरमध्ये -10⁻⁷ आहे ती न्यूमरेटरमध्ये घेतली. सो इट बिकम्स 6.63 × 6.63 × 3 × 10⁻26. त्या ब्रॅकेटच्या बाहेरची 10⁻⁻ सगळी एकत्र गेली, 10⁻26 आली ती, आणि ब्रॅकेटमध्ये 10⁻⁷ जे डिनॉमिनेटरमध्ये होते ते न्यूमरेटरमध्ये मी शिफ्ट केले. ठीक आहे. हे 10⁻⁷ मायनस जी डिनॉमिनेटरमध्ये ती वर घेतली आपण 10⁻+7, आणि ही जी 10⁻34 10⁻8 हे एकत्र केली 10⁻26. ही 10⁻7 न्यूमरेटरमध्ये कॉमन दिसते तुम्हाला, तिला बाहेर काढून घ्या. 10⁻+7 बाहेर आली, -26 + 7 इट इज -19. सो ब्रॅकेटच्या बाहेर आहे 6.63 3 आणि 10ची पॉवर सगळी -19. ब्रॅकेटमध्ये आहे हा 2.6 3.8 म्हणजेच 1 upon 2.6 मायनस 1 upon 3.8. हे ब्रॅकेट सिम्प्लिफाय करता आहे तुम्हाला, यानी याला मल्टिप्लाय करायचं, यानी याला मल्टिप्लाय करायचं, डिनॉमिनेटरमध्ये दोघांचं मल्टिप्लिकेशन घ्यायचं. सेम त्याच प्रकारे केलं आहे. सो 6.63 × 3 × 10⁻⁻19 3.8 मायनस 2.6 आला, आणि या दोघांचा प्रॉडक्ट 3.8 × 2.6. हे सबट्रॅक्शन करून घेतलं मी. 3.8 - 2.6 त्याला 1.2. सो इट बिकम्स 6.63 × 3 × 10⁻⁻19 इंटू ही 1.2 आणि डिनॉमिनेटरमध्ये 3.8 × 2.6. याला सॉल्व करायचं आहे आपल्याला. तो रेशिओ कॅल्क्युलेट केला आपण, तो आला 2.416 × 10⁻⁻19 होतीच. मग जूल्समध्ये तुम्हाला मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी मिळाली 2.416 × 10⁻⁻19 जूल. आता आपल्याला ते जूलमध्ये नाही पाहिजे, इलेक्ट्रॉन व्होल्टमधली कायनेटिक एनर्जी पाहिजे होती. मग जूलचं रूपांतर इलेक्ट्रॉन व्होल्टमध्ये करावं लागेल. कसं करतो आपण, तर डिवाइड करतो 1.6 × 10⁻⁻19. सो इट बिकम्स 2.416 × 10⁻⁻19 अपॉन 1.6 × 10⁻⁻19 इन इलेक्ट्रॉन व्होल्ट. हा रेशो घेतला तर तो आला 1.509 आणि एनर्जी इन इलेक्ट्रॉन व्होल्ट. So the maximum kinetic energy of emitted photoelectron is 1.509 इलेक्ट्रॉन व्होल्ट. हे होतं पहिलं एक्झाम्पल. शक्यतोवर मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी काढा असंच येतं. इन्सिडेंट वेवलेंथ आणि थ्रेशोल्ड वेवलेंथ दिलेली असते, किंवा इन्सिडेंट फ्रिक्वेन्सी आणि थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी तुम्हाला दिलेली असेल. नाव द सेकंड एक्झाम्पल इज अगेन फ्रॉम द बोर्ड ऑक्टोबर 2014. काय एक्झाम्पल आहे पहा. द फोटोइलेक्ट्रिक थ्रेशोल्ड वेवलेंथ फॉर अ मेटल इज 230 नॅनोमीटर. 230 नॅनोमीटर त्या ठिकाणी थ्रेशोल्ड वेवलेंथ दिली तुम्हाला, म्हणजे लॅम्बडा 0 किती दिली आहे 230 नॅनोमीटर, म्हणजेच 230. आता नॅनोमीटर आहे, नॅनोसाठी 10⁻⁻9 मीटर जसे आहे तसेच. ठीक आहे. थ्रेशोल्ड वेवलेंथ दिलेली आहे. डिटरमाइन मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी इन जूल अँड इन इलेक्ट्रॉन व्होल्ट. तुम्हाला मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी काढायची आहे जूलमधली पण आणि इलेक्ट्रॉन व्होल्टमधली पण ऑफ द इमिटेड फोटो इलेक्ट्रॉन when it is exposed to radiation of wavelength 180 नॅनोमीटर.
म्हणजे जे रेडिएशन आपण टाकतोय त्याची वेवलेंथ किती आहे 180 नॅनोमीटर, म्हणजेच इन्सिडेंट वेवलेंथ म्हणजेच लॅम्बडा आहे 180 नॅनोमीटर. सो 180 इंटू 10⁻⁹ मीटर. ठीक आहे, एच आणि सी तुम्हाला दिलेलेच असतील. मग आता आपल्याला मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी काढायची आहे. इन्सिडेंट वेवलेंथ म्हणजे लॅम्बडा दिलेला आहे, थ्रेशोल्ड वेवलेंथ म्हणजे लॅम्बडा 0 दिलेला आहे. तर कोणता फॉर्म्युला वापरतो आपण? आइन्स्टाईनचा फॉर्म्युला वापरतो. मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू एस सी इन ब्रॅकेट 1/λ - 1/λ0. पण तो फॉर्म्युला तुम्हाला तयार करावा लागेल हां, डायरेक्ट लिहायचा नाही. पहा, द मॅक्झिमम युझिंग आइन्स्टाईन इक्वेशन कायनेटिक एनर्जी मॅक्झिमम इज इक्वल टू एच टाइम्स न्यू मायनस न्यू 0. ठीक आहे, न्यूच्या ऐवजी सी अपॉन लॅम्बडा, न्यू 0च्या ऐवजी सी अपॉन लॅम्बडा 0. सी कॉमन काढला, सो एच सी इन ब्रॅकेट 1/λ - 1/λ0. मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी फॉर्म्युला मिळाला आपल्याला. आता याच्यामध्ये व्हॅल्यूज पुटअप करू आपण आणि सॉल्व करू. सो पुटिंग द व्हॅल्यूज, एच मीन्स 6.63 इंटू 10⁻34, सी इज 3 इंटू 10⁸, लॅम्बडा इज 180 इंटू 10⁻9 आणि लॅम्बडा 0 इज 230 इंटू 10⁻9. सगळ्या व्हॅल्यू पुटअप केल्या. हे 10⁻9 मी वर घेतले, ते होतील 10⁻+9 झाले. आणि या ब्रॅकेटच्या बाहेरची 10ची पॉवर एकत्र गेली, -34 + 8 म्हणजे -26. सो 6.63 इंटू 3 इंटू 10ची पॉवर -26 इंटू 10⁻9/180 - 10⁻9/230. हा 10⁻9 बाहेर काढून घ्या. 10⁻9 बाहेर घेतलं तर -26 + 9, -26 + 9 म्हणजे -17. सो 6.63 इंटू 3 इंटू 10ची पॉवर -17 in bracket 1/80 - 1/230. So it becomes 6.63 इंटू 3 इंटू 10⁻17. 230 इकडे जाईल, 180 इकडे जाईल, या दोघांचा प्रॉडक्ट डिनॉमिनेटरमध्ये. सो 230 - 180 अपॉन 180 इंटू 230. सो 6.63 इंटू 3 इंटू 10⁻17 इंटू या दोघांचं सबट्रॅक्शन येतं 50 अपॉन 180 इंटू 230. त्याला सॉल्व केलं आपण. सॉल्व केलं तर आपल्याला मिळतं कायनेटिक एनर्जी 2.402 इंटू 10⁻19 जूल. तुम्हाला जूलमध्ये पण कायनेटिक एनर्जी काढायची होती आणि इलेक्ट्रॉन व्होल्टमध्ये पण काढायची होती. मग इलेक्ट्रॉन व्होल्टमध्ये कसं कन्वर्शन करसाल या जूलमध्ये असणारे एनर्जीचं? तर त्याला डिवाईड करावं लागतं. 1.6 इंटू 10⁻19 डिवाईड केलं मी याला. 10⁻19 10⁻19 कॅन्सल होतील. सो 2.402 अपॉन 1.6 म्हणजेच 1.5 इलेक्ट्रॉन व्होल्ट. सो the maximum kinetic energy is 2.402 into 10⁻19 joule or 1.5 इलेक्ट्रॉन व्होल्ट. असे दोन्ही आन्सर आपल्याला मिळाले. ठीक आहे. द थर्ड एक्झाम्पल अगेन फ्रॉम द बोर्ड विच वॉज आस्क्ड इन द एक्झाम October 83 अँड October 89. काय एक्झाम्पल आहे पहा. द वेवलेंथ करस्पॉन्डिंग टू थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी फॉर अ सर्टन मेटल. बघा आता इथे शब्द कशी फिरवलेत त्यांनी. द वेवलेंथ corresponding to threshold frequency for a certain metal is 5000 angstrom unit. म्हणजे ही कोणती वेवलेंथ आहे? लॅम्बडा की लॅम्बडा 0? करस्पॉन्डिंग टू थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी, थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीशी रिलेटेड वेवलेंथ म्हणजे ही थ्रेशोल्ड वेवलेंथ आहे. म्हणजे लॅम्बडा 0 आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, लॅम्बडा 0 दिले तुम्हाला 5000 angstrom unit. कॅल्क्युलेट द मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी ऑफ इमिटेड फोटो इलेक्ट्रॉन. त्या बाहेर पडणाऱ्या फोटो इलेक्ट्रॉनची मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी काढायची आहे. व्हेन अल्ट्राव्हायोलेट रे ऑफ वेवलेंथ 2500 angstrom unit फॉल्स ऑन इट. म्हणजे इन्सिडंट वेवलेंथ 2500 angstrom unit त्या ठिकाणी आपण जर इन्सिडंट केली तर बाहेर पडणाऱ्या फोटो इलेक्ट्रॉनची कायनेटिक एनर्जी किती असेल? बघा, इन्सिडंट वेवलेंथ दिलेली आहे, थ्रेशोल्ड वेवलेंथ दिलेली आहे आणि मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी काढायची आहे. काय करसाल? आइन्स्टाईनचं इक्वेशन वापरायचं. सो now look, the threshold wavelength is given 5000 angstrom unit, so 5 into 10⁻7 meter. The incident wavelength is 2500 angstrom unit, means 2.5 into 10⁻7 meter. We have to find maximum kinetic energy of emitted photoelectron, म्हणजे kinetic energy maximum is equal to question mark. H and C are given. So लॅम्बडा आणि लॅम्बडा 0 दिलेला आहे, कायनेटिक एनर्जी मॅक्झिमम काढायची आहे. सो युझिंग आइन्स्टाईन्स इक्वेशन kinetic energy maximum is equal to h times nu minus nu 0, means h times c upon lambda minus c upon lambda 0, means it becomes sc in bracket 1 upon lambda minus 1 upon lambda 0. Put the values.
व्हॅल्यूज टाकल्या आपण. एचची व्हॅल्यू टाकली 6.63 इंटू 10⁻34. सीची व्हॅल्यू टाकली 3 इंटू 10⁸. ब्रॅकेटमध्ये लॅमडाची व्हॅल्यू टाकली 2.5 इंटू 10⁻7. लॅमडा झिरोची व्हॅल्यू टाकली 5 इंटू 10⁻7. हे 10⁻7 वर घेतले ते होते 10⁻7 आहे बरोबर. इथे ब्रॅकेटच्या बाहेर 10ची पॉवर एकत्र करून घेतली मी. 10ची पॉवर -34 इंटू 10ची पॉवर 8. सो 10ची पॉवर -26. So it becomes 6.63 into 3 into 10 to the power -26. It 10 to the power 7 वर, so 10 to the power 7 upon 2.5 minus 10 to the power 7 upon 5. करा त्याला सिम्प्लिफाय अजून. 10 to the power 7 बाहेर घेतलं ब्रॅकेटच्या. हे 10 to the power 7 बाहेर आले. So it becomes 6.63 into 3 into 10 to the power -19 होतील. -26 plus 7 -19. इथे 5 -2.5 अपॉन 2.5 इंटू 5. हा 5 - 2.5 किती होतं 2.5 आणि 2.5 इंटू 5 तसंच ठेवलं मी सध्या पहा. सो 6.63 इंटू 3 इंटू 10 to the power -19. 5 - 2.5 म्हणजेच 2.5 अपॉन 2.5 इंटू 5. 2.5 इंटू 5 हा 2.5 कॅन्सल झाला. सो 6.63 इंटू 3 म्हणजे किती 19.89 अपॉन 5. 19.89 अपॉन 5 म्हणजे 3.98 इंटू 10 to the power -19 जूल. म्हणजे त्या फोटो इलेक्ट्रॉनची मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी तुम्हाला मिळाली 3.98 इंटू 10 to the power -19 जूल्स. हे होतं एक्झाम्पल नंबर 3. नाव द एक्झाम्पल नंबर 4. आता इथे मुद्दाम मी तुम्हाला समजण्यासाठी इन्सिडंट फ्रिक्वेन्सी आणि थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी दिलेले आहेत. आपल्याला मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी काढायचे या प्रकारावर एक्झाम्पल घेतलं आहे. पहा काय म्हटलं आहे. फाइंड द मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी ऑफ इमिटेड फोटो इलेक्ट्रॉन व्हेन रेडिएशन ऑफ फ्रिक्वेन्सी 6 इंटू 10 to the power 14 हर्ट्ज इज इन्सिडंट ऑन द सरफेस ऑफ मटेरियल हुज थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी इज 5 इंटू 10 to the power 14 हर्ट्ज. म्हणजे इन्सिडंट फ्रिक्वेन्सी आहे 6 इंटू 10 to the power 14 हर्ट्ज म्हणजे न्यू आहे 6 इंटू 10 to the power 14 हर्ट्ज. होच थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी त्या मटेरियलची थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी किती आहे 5 इंटू 10 to the power 14 म्हणजे न्यू झिरो दिला आहे 5 इंटू 10 to the power 14 आणि मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी काढायची आहे. आता विचार करा मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी काढायची आहे. इन्सिडंट फ्रिक्वेन्सी आणि थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. फॉर्म्युला कोणता वापरसाल आइन्स्टाईनचं इक्वेशन. काय आइन्स्टाईनचं इक्वेशन आहे मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी इक्वल एच टाइम्स न्यू मायनस न्यू झिरो. सो पुट द व्हॅल्यूज. H is 6.63 into 10 to the power -34. New is 6 into 10 to the power 14. New 0 is 5 into 10 to the power 14. या दोघांचं सबट्रॅक्शन किती येतं 6 - 5 म्हणजे 1 आणि 10 to the power 14 तुम्हाला कॉमन काढता येतो. सो 6.63 इंटू 10 to the power -34 याच्यामध्ये 10 to the power 14 कॉमन काढला म्हणजे ब्रॅकेटमध्ये असेल 6 - 5 म्हणजेच 1. ठीक आहे 10ची पॉवर सगळी एकत्र केली ती झाली -20. सो 6.63 इंटू 10 to the power -20 जूल्स ही आपल्याला मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी त्या इमिटेड फोटो इलेक्ट्रॉनची मिळाली. देअरफॉर मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी 6.63 इंटू 10 to the power -20 जूल. हे होतं एक्झाम्पल नंबर 4. नाव द एक्झाम्पल नंबर 5 विच इज टेकन फ्रॉम अवर टेक्स्ट बुक न्यू टेक्स्ट बुक. त्यामधलं अनसॉल्ड 9 जे एक्झाम्पल आहे ते आपण आता या ठिकाणी घेतो आहे. पण बघा एकच एक्झाम्पलमध्ये त्यांनी 3 पार्ट एकत्र केलेत. 3 वेगवेगळे टाईप त्यांनी एकाच टाईपमध्ये कव्हर केलेत. म्हणजे मागचा टाईप पण तुम्हाला या एक्झाम्पलमध्ये दिसेल आणि हा टाईप पण तुम्हाला या एक्झाम्पलमध्ये दिसेल. ठीक आहे म्हणजे मोठे एक्झाम्पल तयार करून ठेवलेत आणि एकाच एक्झाम्पलमध्ये 2-2, 3-3 टाईप कव्हर करण्याचं काम आपल्या पुस्तकामध्ये केलेलं आहे. प्रत्येक चॅप्टरमध्ये तसंच आहे आणि म्हणून मग मी जे सगळे वेगवेगळे टाईप घेतो आहे ते त्याच्यासाठीच की या टाईपवर या टाईपवर या टाईपवर एक्झाम्पल येऊ शकतं. सेपरेट एक्झाम्पल केलं 2 मार्काचं 2 टाईप जर मिक्स केलं 3 मार्कासाठी किंवा 4 मार्कासाठी एक्झाम्पल तयार करता येतं. ओके एक्झाम्पल नंबर 5 इज द थ्रेशोल्ड वेवलेंथ फॉर टंगस्टन इज 2.76 इंटू 10 to the power -5 सेंटीमीटर. थ्रेशोल्ड वेवलेंथ दिलेली आहे म्हणजे लॅम्बडा 0 दिलेला आहे 2.76 इंटू 10 to the power -5 सेंटीमीटर. त्यातला पहिला पार्ट काय विचारला पहा एक्सप्लेन व्हाय नो फोटो इलेक्ट्रॉन्स आर इमिटेड व्हेन वेवलेंथ इज मोर दॅन 2.76 इंटू 10 to the power -5 सेंटीमीटर. तर फोटो इलेक्ट्रॉनचं इमिशन का होणार नाही जर
आपण इन्सिडेंट केलेली वेवलेंथ याच्यापेक्षा जास्त असेल तर, आठवतं का? जर इन्सिडेंट वेवलेंथ इज इफ द इन्सिडेंट वेवलेंथ इज ग्रेटर दॅन थ्रेशोल्ड वेवलेंथ देन देर इज नो फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. हाच पॉईंट आपल्याला इथे लिहावा लागेल. बरोबर आहे. हा झाला पहिला पार्ट. मग पहिल्या पार्टमध्ये त्यांनी विचारलं आहे की या वेवलेंथपेक्षा जास्त वेवलेंथच्या वेव टाकल्या तर फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट का होणार नाही. त्याचं कारण आपल्याला माहिती आहे, कारण की जर इन्सिडेंट वेवलेंथ थ्रेशोल्ड वेवलेंथपेक्षा जास्त असेल तर फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट होत नसतो. हा पहिला पार्ट समजला आपल्याला. दुसऱ्या पार्टमध्ये काय म्हटलं पहा त्यांनी, व्हॉट विल बी मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन्स इजेक्टेड इन ईच ऑफ द फॉलोइंग केसेस. मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी इलेक्ट्रॉनची किती असेल? दोन वेगवेगळ्या केसेस त्यांनी दिल्यात. पहिली केस काय म्हटले, इफ अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन ऑफ वेवलेंथ 1.80 into 10⁻⁵ सेंटीमीटर and radiation of frequency 4 into 10⁻15 Hz is made incident on the tungsten surface. जर ही वेवलेंथ टाकली तर मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी इमिटेड फोटो इलेक्ट्रॉनची किती असेल, आणि ही फ्रिक्वेन्सी टाकली तर मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी किती असेल? मग सांगा. थ्रेशोल्ड वेवलेंथ दिलेली तुम्हाला, इन्सिडेंट वेवलेंथ दिलेली आहे, थ्रेशोल्ड वेवलेंथ माहिती आहे, इन्सिडेंट वेवलेंथ माहिती आहे, मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी आपल्याला काढता येते. आइन्स्टाईनचं इक्वेशन. इथे ही इन्सिडेंट फ्रिक्वेन्सी आहे पण थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी माहिती नाही. थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी काढता येईल का तुम्हाला? काढता येऊ शकते थ्रेशोल्ड वेवलेंथवरून, कारण की μ0 = c/λ0. थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी तुम्हाला शोधता येईल. थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी माहिती आहे, इन्सिडेंट फ्रिक्वेन्सी माहिती आहे, मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी काढायची. कशी काढसाल? मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी = h (μ - μ0) शोधता येतं. म्हणजे तीनही पार्ट या दोन्ही टाईपवर हे एक्झाम्पल, एकच एक्झाम्पल आहे. पहा एवढं मोठं एक्झाम्पल त्यांनी तयार केलं. ठीक आहे. नाव इन फर्स्ट पार्टमध्ये काय म्हटलं त्यांनी, एक्सप्लेन व्हाय नो फोटो इलेक्ट्रॉन्स आर इमिटेड when wavelength is more than 2.76 into 10⁻⁵ सेंटीमीटर इज इन्सिडंट. जर या वेवलेंथपेक्षा जास्त वेवलेंथचे रेडिएशन टाकले तर का फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट होणार नाही? पहा, थ्रेशोल्ड वेवलेंथ किती दिली आपल्याला? 2.76 into 10⁻⁵. आणि इन्सिडंट वेवलेंथ किती म्हणतोय तो? ग्रेटर दॅन 2.76 into 10⁻⁵ सेंटीमीटर. याच्यापेक्षा जास्त वेवलेंथ टाकली तर फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट का होणार नाही हे आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे. मग त्यासाठी आपण एक्सप्लेनेशन टाकलं. वी नो दॅट व्हेन वेवलेंथ लॅम्बडा ऑफ इन्सिडंट रेडिएशन इज लेस दॅन ऑर इक्वल टू द थ्रेशोल्ड वेवलेंथ λ0 देन ओनली देर इज इमिशन ऑफ फोटो इलेक्ट्रॉन. जर इन्सिडंटची वेवलेंथ ही थ्रेशोल्डपेक्षा कमी असेल तरच त्या ठिकाणी फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट होतो किंवा फोटो इलेक्ट्रॉनचं इमिशन होतं. अँड इन दिस केस या ठिकाणी काय दिसतं तुम्हाला? लॅम्बडा इज ग्रेटर दॅन λ0, म्हणजे इन्सिडेंट वेवलेंथ थ्रेशोल्डपेक्षा जास्त घेतलेली आहे. सो दॅट देर इज नो फोटो इलेक्ट्रिक इमिशन. हा झाला पहिला पार्ट. ठीक आहे. सेकंड पार्टमध्ये काय विचारलं त्यांनी, व्हॉट विल बी मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन्स इजेक्टेड इन ईच ऑफ द फॉलोइंग. आता मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी विचारली त्यांनी. इफ अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन ऑफ वेवलेंथ 1.80 into 10⁻⁵ सेंटीमीटर ही रेडिएशन जर आपण टाकलं तर इमिट होणाऱ्या फोटो इलेक्ट्रॉनची मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी किती असेल? मग ती आपण शोधू. आपल्याला मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी शोधायची आहे. इन्सिडेंट वेवलेंथ आहे 1.80 into 10⁻⁵ सेंटीमीटर. सेंटीमीटरमधले युनिट आपल्याला चालणार नाही, ते आपल्याला मीटरमध्ये करावं लागतील. सो 1.80 into 10⁻⁷ मीटर. आणि थ्रेशोल्ड वेवलेंथ किती दिलेली आपल्याला? थ्रेशोल्ड वेवलेंथ दिलेली 2.76 into 10⁻⁵ सेंटीमीटर, म्हणजेच 2.76 into 10⁻⁷ मीटर. आता इन्सिडेंट वेवलेंथ दिलेली आहे, थ्रेशोल्ड वेवलेंथ दिलेली आहे, कायनेटिक एनर्जी काढायची आहे. आइन्स्टाईनचे इक्वेशन वापरा. सो कायनेटिक एनर्जी मॅक्झिमम इज h टाइम्स μ - μ0, म्हणजेच h टाइम्स c/λ - c/λ0. ओके. त्याला आपल्याला वेवलेंथमध्ये कन्वर्ट केलं त्याला आपण. सो फॉर्म्युला बिकम्स, in terms of wavelength kinetic energy becomes hc in bracket 1/λ - 1/λ0. h ची व्हॅल्यू पुटअप केली, c ची व्हॅल्यू पुटअप केली, लॅम्बडाची व्हॅल्यू पुटअप केली, λ0 ची व्हॅल्यू पुटअप केली. हे 10⁻⁷ वर घेतले, ते 10⁻+7 होतील. ही 10ची पॉवर एकत्र केली, -34 आणि 8, ती 10ची पॉवर -26 झाली. 6.63 into 3चा गुणाकार करून घेतला,
19.89. सो 19.89 इंटू 10⁻26 आणि ब्रॅकेटमध्ये 10⁻7/1.8 मायनस 10⁻7/2.76. हा 10⁻7 बाहेर काढून घ्या, तो बाहेर घेतला. सो 10⁻26 इंटू 10⁻7 म्हणजे काय होईल, 10⁻19. सो 19.89 इंटू 10⁻19 इथे दिस मायनस दिस अपॉन मल्टी प्रॉडक्ट आहे दोघांचा. सो 2.76 मायनस 1.8 अपॉन 1.8 इंटू 2.76. ठीक आहे, त्या ठिकाणी आपल्याला मी इथं 19.89 10⁻19 हे सबट्रॅक्शन 0.96, हा डिनॉमिनेटर 1.8 इंटू 2.76, 1.8 इंटू 2.76. 19.89ला मी 0.96नी मल्टिप्लाय केलं, इट बिकम्स 19.09. डिनॉमिनेटरमध्ये पण 1.8 आणि 2.76 या दोघांचा प्रॉडक्ट घेतला, तो आला 4.968. हे कॅल्क्युलेशन लॉगनी तुम्हाला इथे करायचे आहेत. हा रेशो घेतला 19.09 अपॉन 4.968, तर तो रेशो येतो 3.843. 10⁻19 जशी आहे तशीच ठेवली. So in joules the maximum kinetic energy is found to be 3.843 into 10⁻19 joule. आणि इलेक्ट्रॉन होल्टमध्ये काढली तर इलेक्ट्रॉन होल्टमध्ये काढण्यासाठी याला डिवाइड करा कशाने, 1.6 इंटू 10⁻19नी. सो मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी बिकम्स 2.40 इलेक्ट्रॉन होल्ट. ठीक आहे, त्यातला सेकंड पार्ट की आपल्याला मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी विचारली होती आणि इन्सिडेंट वेव्हलेंथ आणि थ्रेशोल्ड वेव्हलेंथ आपल्याला दिली होती. हा झाला त्या एक्झाम्पलचा सेकंड पार्ट. त्याच पुस्तकामधल्या एक्झाम्पलचा तिसरा पार्ट. थ्रेशोल्ड वेव्हलेंथ दिलेली आपल्याला 2.76 इंटू 10⁻5 सेंटीमीटर, म्हणजेच 2.76 इंटू 10⁻7 मीटर. ओके, आणि इन्सिडंट फ्रिक्वेन्सी दिलेली आहे 4 इंटू 10⁻15 हर्ट्स. आता मी काय करतो, इन्सिडंट फ्रिक्वेन्सी माहिती आहे आपल्याला, या थ्रेशोल्ड वेव्हलेंथला मी थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीमध्ये कन्वर्ट करतो. सो द थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी फॉर द मटेरियल इज μ0 इज इक्वल टू C अपॉन λ0. C आहे 3 इंटू 10⁸, λ0 आहे 2.76 इंटू 10⁻7. सो 3 अपॉन 2.76, 10ची पॉवर एकत्र केली, 10ची पॉवर झाली 15. सो 3 अपॉन 2.76 तो रेशो येतो 1.09. सो थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी इज 1.09 इंटू 10⁻15 हर्ट्स. ठीक आहे, आता व्यवस्थित लक्ष ठेवा. युझिंग आइन्स्टाईन्स इक्वेशन मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी काढायची आपल्याला. थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी आपण शोधलेली आहे आणि इन्सिडेंट फ्रिक्वेन्सी दिलेलीच आहे. सो फॉर्म्युला इज H टाइम्स न्यू मायनस न्यू0. Hची व्हॅल्यू पुटअप केली, न्यूची व्हॅल्यू पुटअप केली 4 इंटू 10⁻15. न्यू0 म्हणजे थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी आत्ताच आपण काढली 1.09 इंटू 10⁻15. हा 10⁻15 कॉमन काढा, दोघांचं सबट्रॅक्शन करा, 4 मायनस 1.09 तर 3.91 येतं. सो इट इज 3.91 इंटू 10⁻15 हे ब्रॅकेटची व्हॅल्यू. सो 6.63 इंटू 10⁻34 आणि या ब्रॅकेटच्या ऐवजी 3.91 इंटू 10⁻15. सॉल्व केलं याला, 34 मधनं 14 जातील, -34 + 15 -19. सो 6.63 इंटू 3.91 इंटू 10⁻19. सो कायनेटिक एनर्जी बिकम्स, या दोघांचा प्रॉडक्ट घेतला मी, इट इज 25.92 इंटू 10⁻19 जूल्स. इलेक्ट्रॉन होल्टमध्ये पाहिजे असेल तर याला 1.6नी डिवाइड करा, 1.6 इंटू 10⁻19नी डिवाइड करा. इन इलेक्ट्रॉन होल्ट वी विल गेट, आणि हे कॅल्क्युलेशन जर आपण केलं तर ते येतं 16.2 इलेक्ट्रॉन होल्ट. देअरफॉर मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी ऑफ इमिटेड फोटो इलेक्ट्रॉन इज 16.2 इलेक्ट्रॉन होल्ट व्हेन रेडिएशन ऑफ फ्रिक्वेन्सी 4 इंटू 10⁻15 हर्ट्स इज इन्सिडंट. असं हे 5वं एक्झाम्पल होतं. बघा बोर्डामधलं, आता हे जे 5वं एक्झाम्पल होते बोर्डामधलं एकच एक्झाम्पल, पण एका एक्झाम्पलमध्ये 3 पार्ट म्हणजे 3 वेगवेगळे टाईप एकाच एक्झाम्पलमध्ये कव्हर केलेत. ओके.